या ग्रामीण भारत महोत्सवामध्ये आता आपण आतमध्ये प्रवेश करत अंगणवाडीच्या इथे आम्ही स्टॉल लावलेला आहे. किती दिवस? 3 दिवस आहे. परवापर्यंत. मंगळवारपर्यंत आहे. हे गेले 4 वर्ष आम्ही अंगणवाडीच्या यात्रेमध्ये फेमस आहेत. सिंधुदुर्ग बँकेमार्फत आम्हाला ह्या महिलांसाठी संधी उपलब्ध होते. हे कच्च्या आंपोळी हे आम्ही एक नवीन प्रोडक्शन केलेलं आहे. इथून वाट सारायची कासव दिवा आहे. कुठले कुठले उत्पादन आहे ते सगळं दाखवणार आहे. चला तर बघूया. ही टोपली आपल्या फुलांसाठी फळांसाठी ठेवण्यासाठी. थंडगार सोलकढी इत्यादी उत्पादने शेतातले स्वतःच्या चूरण आहेत. मँगो बर्फी एक प्रोडक्ट. आम्ही मँगो पल्प सारखा ऑर्गॅनिकचा पल्प तयार केलेला आहे. ते फणसाचे रोपे आहेत. करवंदू मसाले, स्पेशल मालवणी मसाला आहे. बांबू पासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टोपल्या बनवतो. ही रत्नागिरीची केळी आहेत. नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, अंगणेवाडी जत्रा 2026 दिनांक 9 फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या आहे. आणि आज तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता, इकडे ग्रामीण महोत्सव आजपासूनच सुरू झाला आहे. तर हा ग्रामीण भारत महोत्सव महिला स्वयंसहाय्यता बचत गटांचा उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम असा इथे सुरू आहे. तर मी तुम्हाला इथे आतमध्ये कुठले कुठले स्टॉल्स आहेत आणि या ग्रामीण भारत महोत्सवामध्ये आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. इथे बघा, हा पहिला स्टॉल. हे सगळे घरगुती खाद्यपदार्थ वगैरे आहेत आणि अगरबत्ती वगैरे आहेत. आमच्या गटाचं नाव श्रीदेवी भद्रकाली स्वयंसहायता समूह. आम्ही कुडाळ तालुक्यातून आलो आहोत. आमचं गाव झाराप, तालुका कुडाळ. आमचं खाद्य उद्योग आहे. हे आम्ही घरगुती प्रोडक्ट आहेत. हे तुपाचे नाचणीचे लाडू आहेत. हे उकडीचे तांदूळ आहे, उकडीच्या तांदळाचे लाडू आहेत. हे गव्हाचे लाडू आहेत. आणि हे बंगाली खाजा. आणि हा घरगुती मसाला आहे, हिरवा आणि भाजलेला मसाला. अख्खा काजूगरचे लाडू आहेत. अच्छा, अख्ख्या काजूगरचे लाडू आहेत. हा, हे काजू आहेत. आणि एक सोललेला काजूगर आहे. आणि हे गुळ चुनाचं काप आहे. हे गुळाचे काप आहे. ते याचे आहे. हा, अच्छा, गुळाचे. गुळाचे साखरेचे काप आहेत. साखर कोणाला हे- टाकत नाही ना. हे सगळं प्रोडक्ट आमच्या गटाचं आहे. आम्ही स्वतः महिला तयार करतो. अच्छा अच्छा. आणि हा जो ग्रामीण भारत महोत्सव जो आहे, हा इथे किती दिवस आहे? आज उद्या आणि किती दिवस? 3 दिवस आहे. परवापर्यंत. मंगळवारपर्यंत आहे. मंगळवारपर्यंत आहे हा. ना? अच्छा. आणि हे समजा कोणाला प्रोडक्ट पाहिजे, तुम्ही होम डिलिव्हरी करता का? हो, देऊ शकतो आम्ही. म्हणजे कुठे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये करता की फक्त मुंबई पर्यंत वगैरे? मुंबईत ऑर्डर जशी असेल तसं देऊ शकतो आम्ही. अच्छा अच्छा. त्याचा काय एक्स्ट्रा चार्ज वगैरे डिलिव्हरी? थोडासा लागेल, कारण शेवटी येणार म्हणजे पाठवण्याचा चार्ज वगैरे ठेवावाच लागतो. बरोबर. त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? कॉन्टॅक्ट नंबर दे. माझा कॉन्टॅक्ट नंबर 93 25 99 40 53. अच्छा, त्याच्यावरती ऑर्डर करू शकतो. हो. नंबर आहे 87 66 53 83 20. अच्छा. माझ्याकडे नाचणीचे लाडू, काजू लाडू, गुळाचे काप आणि काजूगर, सोललेला करडा, असं हे सगळं काजू आहे. गव्हाच्या पिठाचे, उघड्या तांदळाचे, जसे बंगाली खाजा. आणि आमच्याकडे मसाले पण भेटतात. ठीक आहे. तर पेटी हे वगैरे ऑर्डर पण करू शकतो ना आपण? हो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. हा. माझ्या गटाचं नाव दुर्गा महिला समूह आहे. अच्छा ही आम्ही अगरबत्ती वगैरे सर्व आम्ही घरातच बनवतो. अच्छा अच्छा. सर्व प्रकारचे हा. धूप, कापूर, हा हा. ओला धूप, अच्छा अच्छा. मसाला कांडी. मसाला कांडी ना वगैरे? मसाला कांडी पण आहे. अच्छा अच्छा. तर हे जे अगरबत्तीचे पाकिट आहे, कितीला आहेत? ही 70 ला आहे. हा. ही 50 ला आहे लोबान मध्ये. अच्छा ही कस्तुरी 70 ला आहे. ही 50 ला आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. परत हा 50 ला आहे ओला धूप. ओला धूप 50 ला. हो. अच्छा, मसाला कांडी वगैरे ही सगळी? ही मसाला कांडी ही 50 ला आहे. 50. किलो मागे पण आहेत. किलो अच्छा. मध्ये म्हणजे ही लोबान मध्ये आहे ती 200 रुपये किलो आहे. हा, हा. ही 350 रुपये किलो आहे. हा, हा. मसाला कांडी मध्ये हा हा हा. ती अर्धा किलो घेतली तर ती 100 रुपये आहे. अच्छा अच्छा. काही ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मी मेघा गोगटे, आचऱ्यावरनं मी आलेली आहे. माझ्याकडे हे सगळे कोकणी मेवा आहे, चुरमुरा लाडू आहे, सर्व प्रकारची लोणची आहेत, आंबा पोळी आहे, कच्च्या आंबपोळी हे आम्ही एक नवीन प्रोडक्शन केलेलं आहे. आणि फणस पोळी आहे, मेथकूट आहे, त्यानंतर मसाले आहेत, सर्व प्रकारचे चटण्या आहेत, सरबत, लाडू आहेत, चणा, मूग,
ह्याची ताक मिरची आहे, सांडगे मिरची, सर्व प्रकारची पिठं आहेत, हे लाडू आहेत, आपलं मालवणी खाजा आहे, पोहा, कोकम आहेत वैशिष्ट्य म्हणजे, आणि ही कुळीत पिठी आहे, हा कोहळ्याचा सांडगा देखील आहे आमच्याकडे मिळत. माझे प्रोडक्ट आहेत हे उमेद मार्ट ह्या जो ऍप आहे त्याच्यामध्ये माझे ऑनलाईन पद्धतीमध्ये पंजाब हरियाणा पर्यंत त्याची विक्री होते आणि तिथे माझी ऑनलाईन पद्धतीमध्ये ऑर्डरही जातात. अच्छा अच्छा, ठीक ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी कट्टा गुरामोडी वरून आली आहे. आमच्या बचत गटाचं नाव आहे उत्पादक सखी उत्पादक गट. आम्ही महिला सगळ्या या मातीची भांडी बनवतो. वेगवेगळ्या प्रकारची चिकन हंडी, ग्लास आहेत, वेगवेगळे शोपीस आहेत, धूपदाणी, हे दिवे आहेत, ह्या मॅजिक लॅम्प आहे, इथून तेल टाकायचं, इथून वात सारायची, कासव दिवा आहे. अच्छा, कासव दिवा. हे अगरबत्ती लावायचे स्टँड आहे, धूपदाणी आहे, पाण्याचे तांब्या पिला आहे, जग आहेत पाण्याचे. तर हे सर्वात मोठं भांड आहे 5 लिटरचं. 5 लिटरचं मोठं भांड. सर्वात मोठं. आणि ह्याच्या किमती कशा आहेत, म्हणजे कमीत कमी आणि जास्त? हे 400 पासून चालू होत आहेत, 50 पर्यंत. आणि हे छोटे गोष्टी सगळ्या ह्या सगळे हे युनिक आहेत, हे सगळे 50 रुपये आहेत. अच्छा अच्छा. आणि हे ग्लास? हे ग्लास 20 रुपये. 20 रुपयाला आहे. हो. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. माझं नाव संगीता विनोद माने. मी नांदोस गावचे पूजा समूहाचे उत्पादक गट आमचा आहे नांदोसचे. या भाकरीच्या स्टँडवाले टोपले त्या याला छोट्या मध्ये आहे ती. आणि हे फ्लॉवर पॉट आपलं वस्तू ठेवण्यासाठी, पुलाव वगैरे ठेवून करण्यासाठी, भाकरीसाठी. हे शोपीस, हे छोटी छोटी शोपीस आहे ते बांबू पासून. आणि हे नायलॉनचे दोरीपासून आणि याच्यापासून बांबूपासून मिक्स मध्ये. आणि ही टोपली आपल्या फुलांसाठी, फळांसाठी ठेवण्यासाठी टोपली वापरू शकतो. या आकाश कंदील सुद्धा म्हणून वापरू शकतो. आणि तुळस आपण ठेवतो ना, ते तुळशीवर ठेवू शकतो. वांढरांपासून त्याचं संरक्षण होते. आणि हे घावण्यासाठी, पोळीसाठी, आंबोळीसाठी म्हणून डबा वापरू शकतो. आणि हे फुलांच्या परड्या आहेत सर्व सगळं. अच्छा, तर याच्या किमती किती आहेत म्हणजे त्याच्या 250 ते 300 पर्यंत, 100 पर्यंत आहे ते. अच्छा, 100, 250, 300 100 वगैरे. पासून 250, 300. अच्छा अच्छा, 350. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव महेश बुडे, राणा आरोंदा. सैली उत्पादक गटाचे मी अध्यक्ष आहे. आणि आमचं प्रोडक्ट आहे कोळंबी लोणचं. कोलंबी लोणचं. लोणचं. आणि इतर आमचे हे खाद्यपदार्थ आहेत सर्व. कोळीत पिठी आहे, वड्यांचं पीठ आहे, फरसाण आहे, नाचणीचं पीठ आहे, कोळीत पिठी आहे. असे आम्ही वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवतो. अच्छा अच्छा, बरोबर, ठीक ठीक, धन्यवाद. नमस्कार, हा श्री गणेश महिला स्वयंसहायता गट आहे आंबरडमधील. आम्ही इथे गावठी पोहे, नाचणी, हे गावठी फजा असतात ते, हे उकडे तांदूळ, हे सोला फुलं, हे मसाला आहे, ही गरम पूड आहे, ही पिठी आहे, आणि हे लोणचं आहे. हे गावठी तेल आहे. गावठी तेल. कोकम आगळ की सरबत? आगळ आहे. आगळ. अच्छा, हे सगळे उत्पादन आहेत सगळे. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी अन्नपूर्णा स्वयंसहायता महिला बचत गटाच्या राठोडे इथून या ठिकाणी आलेली आहे. तर आम्ही या बचत गटाच्या माध्यमातून एक छोटा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतोय. हे आमच्या घरात स्वतः आम्ही उत्पादित केलेले प्रोडक्ट आहेत. ह्या शंकरपाळ्या, तिखट शंकरपाळ्या आहेत. प्रवासामध्ये चहा बरोबर आपण जेव्हा जातो, चहा पितो, त्यावेळी ह्या आपण मग टाइमपास म्हणून हे आपण खाऊ शकतो. हे उकडे तांदूळ आहेत, घरगुती घावण्याचं पीठ आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी पूर्वीच्या काळी, आता त्या तसं नसेल, पण ते पूर्वीच्या काळी ज्या बायका खसखस म्हणून करायचे, तर तो प्रकार हा आहे. कुळीत पीठ आहे, पुरणपोळ्या, अधिक यामध्ये नाचणीचे लाडू आहेत, ज्वारीचे लाडू आहेत, आणि थंडगार सोलकढी इत्यादी उत्पादने मी या ठिकाणी राठोडे या गावाहून घेऊन आले. अच्छा, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कल्पना रसाळ. मी लांजा तालुक्यातून, रत्नागिरी जिल्ह्यातून आले आहे. आमच्या गटाचं नाव आहे शिवनेरी.
शिवनेरी बचत गटाचे प्रोडक्ट्स आहेत. हे गेले 4 वर्ष आम्ही अंगणवाडीच्या यात्रेमध्ये फेमस आहेत, कारण हे कोलंबी लोणचं आणि हे आमच्याकडे जवळा चटणी जे आहे हे प्रत्येक कस्टमर पर्यंत गेलेलं आहे, कारण हे अंगणवाडीमधून आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे ह्याचा, म्हणून आम्ही यावर्षी पण हे प्रोडक्ट घेऊन आलोय. तर हे तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे करता का? हो, करतो. अच्छा अच्छा, त्याच्यासाठी Home delivery कॉन्टॅक्ट पण नंबर आहे ना, कॉन्टॅक्ट नंबर. आमचं हे पूर्ण याच्यामध्ये ऑनलाईन आहे. अच्छा, तेजस्विनी ब्रँड खाली आहे हे अच्छा, अच्छा. हा समृद्धी लोणचं म्हणून. त्याच्यासाठी आमचा नंबर आहे 9404 99 33 84. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, गटाचं नाव स्वामी समर्थ महिला बचत गट. आमचे प्रोडक्ट आहेत कुळीत पीठ, घावण पीठ, वडापीठ, लोणचे, मसाले, हे सगळं आहे. कुळीत पीठमध्ये हे आहे कुळीत, धणे, मिरी, हळद वगैरे सगळं आहे त्याच्यात. वडापीठमध्ये आहे तांदूळ, उडीद, जिरे, धणे, मिरी वगैरे. पापड, नाचणी पापड, वडा हे पोहे पापड, तांदूळ पापड. त्याच्यानंतर सरबत आहेत, कैरी पण, अच्छा, आवळा सरबत, आंबा पोळी. हे आमच्याकडे आगोळ आहे चंद्रराजचं. आगोळमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे घट्ट येतं, असे ते सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. आंबा लोणचं आहे, माईमुळा लोणचं आहे, लसूण लोणचं आहे. हे सगळं आमचं जाम आहे, लसूण लोणचं आणि आहे. ठीक आहे. आणि नाचणी पापड आहे. नाचणी पापड. अच्छा अच्छा, आणि हे काय? ते सुरण आहे. शेतातले स्वतःच्या चुरण आहेत. अच्छा, चूर्ण. हे स्वतःच्या आमच्या शेतातले कुळीत आहेत. ते कैरी आहेत, कैरी आहे. मिठात कैरी हे पण करून वर्षभर आणि सध्या आता मँगो बर्फी एक प्रोडक्ट आहे, आमचं नवीनच लॉन्च झालंय. अच्छा. त्याच्यानंतर ही काजू बर्फी आणि हे केलंय. तसेच विविध प्रकारचे चटण्या आहेत. चटण्या, शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, तीळ चटणी, सांडगी मिरची, ताक मिरची. बरोबर. तर हे सगळे तुम्ही ऑनलाईन होम डिलिव्हरी करता का? हो हो, करू शकतो. त्याच्यासाठी काय ऑनलाईन म्हणजे वेबसाईट आहे की कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. अच्छा, कॉन्टॅक्ट नंबर सांगा. नंबर सांगा, नंबर सांगा. 74 तुमचा नंबर. 74 98 444 956. फोंडा घाट. अच्छा अच्छा, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. हो. नमस्कार, माझं नाव संजाली संजय मालवणकर आहे आणि माझ्या समूहाचं नाव आहे शुभलक्ष्मी स्वयंसहायता महिला समूह आणि आमचा हा समूह पंधूरचा आहे. जवळजवळ 22 ते 25 वर्ष आमच्या समूहाला झालेली आहेत आणि वेगवेगळे व्यवसाय करत असताना कुठेतरी सध्या ऑर्गॅनिकच्या माध्यमातून काहीतरी करावं या दृष्टिकोनातून आम्ही ऑर्गॅनिक शेती केलेली आहे आणि ऑर्गॅनिकच्या शेतीतून बऱ्यापैकी आम्हाला प्रॉफिट किंवा म्हणतो जे आम्हाला सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही मँगो पल्पसारखा ऑर्गॅनिकचा पल्प तयार केलेला आहे आणि यासाठी आम्ही एखाद्याची बाग वगैरे विकत म्हणजे करारावर वगैरे असं घेतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आंबा एकत्र करून जो कुठलाही केमिकल न वापरता म्हणजे खतापासून जे खत असतं ते आपण सेंद्रिय खत वापरतो आणि त्याच्यावर जी फवारणी केली जाते ती जीवामृतापासून आम्ही करतो. म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे इथे कुठेही केमिकलचा वापर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्या आम्ही जो आंबा पिकवला जातो त्या आंबा पिकवण्यासाठी प्युअर गावठी म्हणजे जे पूर्वी पारंपरिक पद्धतीने जसं गवताच्या आडीमध्ये पिकवले जात होते तसं गवताच्या आडीमध्ये पिकवून जो चांगला माल असेल तो आम्ही डझनवर 2 डझनमध्येच्या पेट्या करून बाहेर पाठवतो आणि उरलेला जो परिपक्व झालेला जो माल असेल त्याच्या पासून आम्ही मँगो पल्प करतो. अच्छा, तर हे पाऊच जे आहेत हे कितीला आहेत? हा जो पाऊच आहे हा 70 रुपयाला आहे आणि हा डबा हा 250 रुपयाला डबा आहे. अच्छा, ते किती आहे? अर्धा किलो आहे का? नाही, तो 800 ते 850 ग्रामचा आहे. अच्छा, आणि हे पाऊच मध्ये किती आहे? 200 ग्राम. 200 ग्राम आहे आणि यासाठी आम्हाला उमेद अभियानाचं जे आहे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानाचा आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य मिळालेलं आहे. तसंच सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड
यांचं पण आम्हाला खूप सहकार्य मिळालेलं आहे. अच्छा, ते हे तुम्ही होम डिलिव्हरी करता का? हा, होम डिलिव्हरी त्यासाठी काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतो आणि भविष्यात आम्हाला ऑनलाईन मार्केटिंग करायची म्हणजे अच्छा. आम्ही करायचं चाललेलं आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे, थँक्यू. हा, नमस्कार. माझे नाव शुभांगी शिवा चव्हाण. मी सरमळवरून आलेली आहे आणि मी हे प्रोडक्ट बनवले आहेत. मुगाचे लाडू, मेथीचे लाडू, उकड्या तांदळाचे लाडू आणि त्याचबरोबर बेसनचे पण लाडू आहेत. आणि हे आपल्या ते फणसाचे रोपे आहेत, फणसाचे आणि त्याचबरोबर गांडूळ खत आहेत, अच्छा. हिऱ्याचे लाडू आहेत आणि गावठी उकडे तांदूळ आणि हे आपले कुळीत गावठी उकडीत आहे. आणि हे फॅनर आहे, म्हणजे त्याच्यापासून ते म्हणजे उकडे तांदूळ आणि हे काय ती नाचणी नाचणी त्याच्यापासून ते आणि बटाटे वगैरे याच्यापासून बनवलेले आहेत ते फॅनर आहे. केळी? हा, हे केळी आहेत. केळी पण आणलेले आहेत. अच्छा, हे तुम्ही होम डिलिव्हरी करता का? हो हो, हे मी स्वतः घरी बनवलेले आहेत. पण होम डिलिव्हरी ऑनलाईन? हो हो हो, ऑनलाईन वर. हो, मग त्याच्यासाठी काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेते Contact- कोणाला ऑर्डर करायसाठी? हा, देते येतात मला ऑर्डर. अच्छा अच्छा. हो हो, लाडू वगैरे मेथीचे वगैरे किंवा उकड्या तांदळाचे लाडू बनवून जर हवे असले कोणाला तर मला ऑर्डर येते. ठीक आहे, ठीक ते आहे, मी देते त्यांना बनवून. चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दीपांजली उमेश सामंत. मी मालवण वांगणीतून आलेली आहे. आमचं हे मालवणी खाज्याचं प्रोडक्ट्स आहे. त्याच्याबरोबर तिळाचे लाडू आहेत. हा शेणाचा गणपती आहे आणि हे गोवऱ्या आहेत. हे गो अर्क आहे, फिल्टर केलेलं गाईचं गोमूत्र. अच्छा अच्छा, हा 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 हा, बरोबर. आणि हे शेणाचा गणपती आहे, इको फ्रेंडली. अच्छा अच्छा, हा हा हा, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, माझे नाव संपदा संतोष दळवी. माझ्या गटाचे नाव प्रगती स्वयंसहायता बचत गट. आणि हे तुमच्याकडे काय काय आहे? वडे पीठ आहे, कुळीत पीठ आहे, मोदक पीठ आहे, कोकम आहे, पोहे आहेत, घावणे पीठ आहे. या सगळ्याच्या किमती त्याच्यावर दिलेल्या आहेत ना? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. माझे नाव नीलम दीपक जाधव. मी फोंड्यागाव CRPचं काम करते. अंगणेवाडीच्या यात्रेसाठी मी माझे काही प्रॉडक्ट घेऊन आलेले इथे. तर नाचणी पापड, घावण्याचं पीठ, कुळीत पीठ, आजका मसाला, मच्छी मसाला, खाजा, लाडू, गावठी पोहे, उकडे तांदूळ इत्यादी घटक इथे आणलेले आहेत. अच्छा अच्छा, होम डिलिव्हरी करता का? नाही अजून. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी राठिवड्यामध्ये CRP म्हणून कार्यरत आहे. माझे नाव करुणा किशोर पुजारे. माझ्या उत्पादक गटाचं नाव स्वामिनी आणि त्यात मी सदस्य म्हणून आहे आणि आमच्या या RP अरविंद बेस्ते या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर हे सगळे तुमच्याकडे पीठ वगैरे आहेत का? अच्छा अच्छा, आणि मसाले वगैरे असतात. आणि हे चिरोटे वगैरे, शेंगदाणा लाडू, डिंक लाडू, चना लाडू, कोकम. आणि हे खाद्यपदार्थ हे तुमचं ब्रँड आहे का? अच्छा अच्छा, होम डिलिव्हरी करता का हे तुम्ही? अच्छा, ते कशी पद्धत कशी आहे मग त्याची? ऑनलाईन काय वेबसाईट वगैरे आहे की कॉन्टॅक्ट नंबर? मग कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं. 75 88 45 86 30. अच्छा अच्छा, 94 22 55 61 94. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी विश्व महिला उत्पादक गौरव जय मल्हार स्वयंसहायता समूह कट्टा व कुसरवे यांचं काजू उत्पादन आहे. ते स्वतः उत्पादित करतात. काजूगर काजू आहे, पॉलिश आहे, अनपॉलिश आहे. त्यानंतर राखडी घाण्यावरचं खोबरेल तेल आहे, कोकम आहेत आमचे गावठी आणि लिंबू सरबत आहे. हा, ते आम्ही स्वतः इथे बनवून स्टॉल करतो. जवळजवळ मी एक अभियानाची कॅडर आहे. CTC कन्व्हर्जन म्हणून पेंडूर प्रभागामध्ये कार्यरत आहे आणि आम्ही हाही स्टॉल चालवतो. माझ्या अंडर नाही म्हणायला 275 गट आहेत. त्यांना व्यवस्थित सपोर्ट करून वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. नाही म्हणायला इथेच आमचे पेंडूर गावामधले जवळजवळ 7 स्टॉल आहेत. त्यामधला हा एक आहे जय मल्हार, तोही आहे. चांगला, ठीक, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझ्या गटाचं नाव आहे जय मल्हार बचत गट. जवळजवळ 13 वर्ष झाली आम्ही या उमेदचं म्हणजे स्टॉल वगैरे लावतो. त्याच्यातून हा माझा बिझनेस चालू आहे.
तसेच हे करताना पण मला भरपूर आनंद होतो की माझं स्वतःचं आहे. स्वतः मी हे प्रोडक्ट्स तयार करून मी प्रत्येक म्हणा गावोगावी म्हणा शहराने म्हणा प्रत्येक दुकानदारांना मी वैयक्तिक हे माझे प्रोडक्ट्स त्यांना विक्रीसाठी देते. यात ते माझे विकले गेल्यावर मला खूप आनंद आहे. आज आम्हाला आमच्या सिंधुदुर्ग बँकेने इथे दरवर्षीप्रमाणे आम्हाला बोलवतात अंगणेवाडीला. यांचं पण आम्ही खूप खूप आभार मानतो की आणि आमचा पण आता कसा इथे आल्यावर आमचा बिझनेसही चांगला होते, ओळख होते, त्यांच्याशी ओळख हवी आमचे होते. एवढंच सांगेन की दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे म्हणजे सहकार्य आमच्या बँकेला करू. बरोबर. हे तुमच्याकडे हे सगळे लाडू आहेत का प्रकार? हो, स्वतःहून मी बनवते घरी. अच्छा. स्वतः स्वतः बनवून मी हे सगळे हे करते, दुकानदारांना घालते. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. माझं नाव माधवी मनोज मेडबावकर, राहणार कणकवली जाणवली. आम्ही पावणादेवी बचत गटाची अध्यक्ष आहे आणि आम्ही गटातनं स्टॉल लावलाय बराडी देवी अंगणवाडीच्या जत्रेला. आम्हाला सिंधुदुर्ग बँकेने प्रस्तुत केलं व DRD मार्फत DRD वाल्यांचं पण आम्ही खूप मनापासून स्वागत करते. सिंधुदुर्ग बँकवाल्यांचं पण मनापासून स्वागत करते. माझं प्रोडक्ट आहे फर्निचरमध्ये आम्ही विळी, टेबल विळी, लॅम्प वगैरे हा माझा मुलगा बनवतो. आमचा स्वतःचा कारखाना आहे आणि आम्ही बचत गटाच्या मार्फतून विक्री करतो. त्याप्रमाणे देवारे आहेत, चौरंग, मोठ्या चौकडी वगैरे, दरवाजा वगैरे सगळं बनवतो मी. फर्निचरचं जेवढे असेल तेवढं ऑर्डरी वगैरे घेतो. हे आमचं कार्ड आहे, विनायक फर्निचर, जाणवली हुमरटमध्ये आहे आमचं. अच्छा, याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर दिला? हा, याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे आमचा. कुणाला असलं त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचं. तसंच आमचं मानसी चहा मसाल्याचा ब्रँड आहे, आपण आम्ही करतो. आमचा हा ब्रँड मुंबईला जातो. आम्ही ते कणकवलीमध्ये जाणवलीमध्ये करून आम्ही मुंबईला त्याची विक्री करतो आणि उमेद मार्टला पण आम्ही दिलेलं आहे. त्याशिवाय खाजं वगैरे हे कुळीत पीठ आम्ही घरी बनवतो. कुळीत पीठ एवढे ब्रँड आमच्या बचत गट पावणादेवी बचत गटाचे आहेत. त्यामुळे सगळ्यांचे मी आम्हाला इथे सुवर्ण संधी दिल्याबद्दल मार्केटिंगला मी सगळ्यांचे धन्यवाद. ठीक, धन्यवाद. मी भक्ती पसंत कवडकर, मालवण कॉर्पोरेशन गटाची मी अध्यक्ष आहे. मी मसाले करते, मसाले घरगुती. हे गरम मसाला आहे, पिठी आहे, पोहे आहेत आणि हे आज म्हणजे यंदा नवीन हे डिंकाचे ह्याचे बीटचे लाडू हे स्वतः म्हणजे हे केलेले मी. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी शीतल संजय देऊलकर, जय मल्हार बचत गट कुंभार माठ इथून आली आहे. आणि मातीच्या भांड्यांचा आमचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामध्ये जेवणाची भांडी आहेत, कप वगैरे आहेत, पणते आहेत, बॉटल्स आहेत, थंड पाण्याची मडकी आहेत, पाण्यासाठी जग आहे, जेवणासाठी सर्व प्रकारची भांडी आहेत, मुलांसाठी पैसे साठवण्यासाठी पिगी बँक आहे, जे आपली काय म्हणतो आपण त्याला बुदुल आपल्या मालवणी भाषेमध्ये. दिवाबत्ती वगैरे करताना हे निकारे वगैरे घाला, धूप वगैरे दाखवायला धूप भांड आहे. हॉटेलमध्ये बिर्याणी वगैरे आपण देतो, त्याच्यासाठी एक हाफ बिर्याणी आणि हे झुंबर वगैरे आहेत. तवा वगैरे पण आहे माझ्याकडे. बरोबर. म्हणजे जे आपल्यासाठी रेग्युलर साठी वापरण्याच्या सगळ्या वस्तू आहेत माझ्याकडे. ठीक आहे, धन्यवाद. किंमत कशी याची? 350. पूर्ण माते. ते कसं आहे? हे तुमच्याकडे आयुर्वेदिक औषध आहेत, हे कशावरती आहेत? आपल्याकडे पूर्णपणे देशी गाईच्या पंचगव्यापासून म्हणजे कोकणातल्या ज्या गावठी गायी आहेत त्याच्या पंचगव्यापासून औषधं बनवली जातात. त्यावर दंतमंजन आहे, दैनंदिन वापरामध्ये केश तेल आहे, दंतमंजन आहे, डायबिटीसवर आहे, मूळव्याधावर आहे, गोमूत्राचा अर्क आहे, अमृतधारा आहे, सर्दी खोकल्यावर मूळव्याधाचा मलम आहे, सर्दी खोकल्यावर वापरता येईल असं अमृतधारा आहे, नस्य आहे, धूपकांडी आहे, दैनंदिन जीवनात वापरात येईल अशी धूपकप आहेत, शेतीसाठी गांडूळ खत आहे. आणि याच्यावरती काय पूर्ण माहिती दिली आहे हो, यावर का? पूर्ण जरा माहिती समोरून दिली दाखवा जरा. तर याच्यावरती माहिती पॉज करून तुम्ही वाचू शकता. हो, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. असं हे लेडीज सगळे प्रोडक्ट्स आहेत, बँगल्स आहे, नंतर मग परफ्युम्स वगैरे आहेत. ट्रेंडिंग फॅन आहे.
अच्छा ट्रेंडिंग फॅन. अच्छा सी पिनला लावून कनेक्ट करून चार्ज होतो. त्याला काय ऑन वगैरे स्विच आहे का त्याला? नाही, हा Direct. चार्जिंगला अटॅच केला की तुमचा चालू होतो. अच्छा. आणि म्हणजे रस्त्यामध्ये वगैरे तुम्हाला ह्याची वापरता येतो. अच्छा अच्छा कितीला आहे तो? तो 60 रुपीज. 60 रुपीज चांगला आहे पण एक एकदम. लाईट हां. विथ लाईट फॅन. विथ लाईट आहे तो. इकडे कसं सारखी लाईट जात असते वगैरे. हां हां लोड हां. शेडिंग असतं तर हां. हे चार्जिंगचा यूज करू शकतो. हां हे लहान बरोबर. मग हा कितीला आहे? हा 200. 200 ला आहे. म्हणजे आमच्याकडे आम्ही बचत गटाच्या ह्याच्यात माध्यमातून Volume केल्यामुळे अच्छा 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 व्हॉल्यूम. कमी चार्जेस मध्ये वस्तू सेल करतोय. अच्छा अच्छा. बाबा सर्वसामान्यांना हां, घेता हां. यावे, खरेदी करता यावे. बरोबर. त्याशिवाय या खेळणी वगैरे पण खेळणी आहेत मुलांची. हां लहान मुलांची. कॉस्मेटिक्स हे केलेले आहेत. हां 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 बरोबर. अच्छा ते हां काय ते लाईट्स वाले. ठीक. कॉस्मेटिक्स वगैरे आहेत. कॉस्मेटिक्स हां 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 डॅशबोर्ड वगैरे हां ठेवण्यासाठी हां use होतं. हां 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 ठीक आहे धन्यवाद. सर नमस्कार. काय काय तुमच्याकडे? हे सगळं आमचं गावठी आहेत. शेंगदाणा लाडू आहेत. हे राजगिरा लाडू घरगुती बनवलेले आहे. हा चुरमुरा गुळाचे आहेत पूर्ण. आणि हे गावठी नाचणे असं. हे चिंच आहे गावठी. पुन्हा हा म्हणजे चालणारा प्रोडक्ट आमचा साबुदाणा आणि तांदूळ कुरड्या. लसूण चटणी आहे. अच्छा. हा ही जवस चटणी आहे. आणि हे तीळ वगैरे घालून करतो ते म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगली असते. लसूण चटणी आहे. गावठी फोये आहेत. कुळीत पिठी आहे. आणि नाचणी नळ्या आहेत. ह्या शेंगा पण आहेत घरगुती. सगळं घरगुती आहे. हे घरगुती केलेले आहेत शंकरपाळ्या. हो. हा थालीपीठ एक नंबरला चालतं कारण खूप चांगलं येतं थालीपीठ. चांगल्या लोकांचा पण त्याला सपोर्ट चांगला आहे की खूप चांगलं येतं. कुळीत पिठी आहे. वडे पीठ आहे सुंदर. आणि घावणे पीठ पण आहे. ते पण खूप चालतं. हे केळ्याचे वेफर्स आहेत. आणि त्याच्यानंतर बॅग्स आणि ह्या बॅग्स आहेत. ह्या आमच्या आहेत बॅग्स ना त्या पूर्ण आम्ही शिवून तयार केलेल्या आहेत बचत गटातून. त्या साईड बॅग आपण आणि ह्या बाकीच्या आहेत त्या विकत घेतलेल्या आहेत. अच्छा अच्छा हां 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 ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आमचा ओमकार बचत गट आहे. मी बचत गटमध्ये उप अध्यक्ष आहे. आणि आमचा पुरणपोळीचा कायमचा लाडू, पुरणपोळी, शेंगदाण्याचे कूट, परत चिवडा, शंकरपाळी हे सगळा प्रोडक्ट चालतो. अच्छा अच्छा मस्त चालतो. पुरणपोळी भरपूर चालतात. अच्छा अच्छा आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू. अच्छा अच्छा. आम्ही असे 5-6 जणी मिळून करतो. हे शेंगदाण्याचे कूट आहेत 5 लाडूचे आहेत. आणि हे 12 लाडू 70 रुपये. अच्छा अच्छा हे 5 आणि लाडू 5चे 35 रुपये. 30 रुपये. आणि 40 रुपये. ठीक आहे. आणि मेथीचे लाडू 50 रुपये. 50 रुपये ठीक आहे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, माझे नाव मंजुषा जगन्नाथ चव्हाण. मी संतोषी माता स्वयंसहायता समूहाची सदस्य आहे व कर्लीमध्ये CRP म्हणून कार्यरत आहे. आनंदी महिला ग्राम संघ आमचा ग्रामसंघ आहे आणि प्रभाग आमचा मापण आहे. आणि ह्या ज्या प्रोडक्ट आहेत आणि या ज्या वस्तू आहेत त्या आम्ही स्वतः सगळ्या म्हणजे स्वतः घरी बनवलेल्या आहेत आणि पूर्ण म्हणजे स्वतः घरगुती आहेत आणि कुठल्याही म्हणजे बाहेरच्या वस्तू नाही. फक्त हे जे किंवाचं प्रोडक्ट आहे ते फक्त आयुर्वेदिक आहे म्हणून ते थोडा बाहेरचं आहे. बाकी काही नाही. बाकी सगळं आमचं घरगुती आहे. आणि वड्याचं पीठ वगैरे सगळं आम्ही स्वतः बनवलेलं आहे. अच्छा हे काय साडीज वगैरे? हे साडी म्हणजे ओटीचं सामान पण मी म्हणजे जत्रा वगैरे असते ते ओटीचं सामान वगैरे येते त्याच्यामुळे मी साडी ठेवली. आणि हे इथे आंगणेवाडी म्हणजे भराडीचं देवस्थान असल्यामुळे आम्ही इथे ओटीचं सामान ठीक ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. हा नमस्कार. माझं कडधान्याचं हे आहे. मी स्वतः हे पिकवते कडधान्य असं. तर याच वर्षी म्हणजे पहिल्याच वर्षी मी कडधान्याचं स्टॉल लावलंय. अच्छा अच्छा कसं आहे हे म्हणजे? अच्छा सगळ्याच्या किमती त्याच्यावरती दिलेल्या लिहिलेले आहेत त्याच्यावर. अर्धा किलोचे आहेत सगळे. अच्छा अच्छा. आणि हे कोकम कसे आहेत? 200 रुपये. 300 रुपये अर्धा किलो. अच्छा 300 रुपये अर्धा किलो आहे. हा हे पण 300 रुपयेच आहे. अच्छा अच्छा हां 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 ठीक आहे धन्यवाद. नमस्कार. जिजाऊ स्वयंसेवा बचत गटामार्फत आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. सिंधुदुर्ग बँकेमार्फत आम्हाला ह्या महिलांसाठी संधी उपलब्ध होते. त्या गटामार्फत आम्ही ज्वेलरी, साड्या आणि पर्सेस याचे स्टॉल लावलेत. गेली 3 वर्ष आम्ही हे स्टॉल लावतोय. उत्तम प्रकारे प्रतिसाद चांगला मिळतो. त्यामुळे आणखी आम्हाला प्रोत्साहन मिळतं असे स्टॉल लावण्यासाठी. तर सगळे म्हणजे काय सेट आहेत का हे सगळे? हो आपल्याकडे 1 ग्रॅम पासून ज्वेलरी मिळतात.
अच्छा पर्सेस मिळतात चांगले, कॉटन साड्या. अच्छा. साड्या अंदाजे किती आहे प्राइस त्याची? 350 पासून आपल्याकडे साड्या सुरू आहेत. 350 350 पासून 850 पर्यंतच्या साड्या आहेत आपल्याकडे. अच्छा अच्छा. आणि ज्वेलरी अगदी 60 रुपयापासून हां हां 1700 रुपयापर्यंत 1800 रुपयापर्यंत आपल्याकडे ज्वेलरी मिळते. अच्छा पर्सेस सुद्धा 100 रुपयापासून आपल्याकडे पर्सेस आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी रत्नागिरीमधून आले. माझं नाव आहे वर्षा विलास गोरिले. दत्तगुरु महिला बचत गटाचा आम्ही स्टॉल आणलाय हा रत्नागिरीमधून. ही रत्नागिरीची केळी आहेत, वेलची केळी, हे चिक्कू आहेत, 100 रुपयाला डझन आहेत. हळद आहे रत्नागिरीमधली, कोळीत पीठ आहे, नाचणीचे लाडू आहेत आता शुगरसाठी. परत लाल तांदळाचं आहे बघा, लाल तांदूळ आहे हा, त्याची उत्तम प्रकारे पेज होते. हा ओला काजूगर आहे, आत्ताचा नवीन आहे काजूगर ओला, 1200 रुपये किलो दराने जातोय तो. ही बोरं आहेत, आंबट गोड लागतात ती, शबरीची बोरं म्हणतात ना ती बोरं आहेत, खूप छान लागतात खायला. हळदीचं लोणचं आहे, आंबे हळदीचं तिखट, आणि मिरचीचं तिखट लोणचं आहे झणझणीत. आवळ्याचं लोणचं आहे, परत लिंबू गोड लोणचं आहे, तिखट लोणचं आहे. हा उडदाचा पापड आहे, आणि ह्याच्यामध्ये पालक घालून हा पापड बनवलाय. ह्याच्यामध्ये बीट टाकून पापड बनवले, म्हणजे असे वेगवेगळे प्रकार पापडाची सुद्धा तयार करतो. ठीक, धन्यवाद. नमस्कार, मी डिकोलकर बंधू मसाले. आमचा हे प्रोडक्ट आहे, त्याच्यात मी बचत गटामध्ये असल्यामुळे हे सगळं प्रोडक्ट मी बचत गटामार्फत सुद्धा करतो, आणि माझं स्वतःच सुद्धा आहे. त्याच्यामध्ये हा आमचा डिकोलकर बंधू मसाले स्पेशल मालवणी मसाला आहे, हा आमचा पाव किलो मध्ये आहे. आणि दुसरा म्हणजे मच्छी आहे, चिकन, मटन, आणि पापडाचे हे आम्ही प्रोडक्ट स्वतः म्हणजे बनवतो. सर्व महिला बचत गट. हे ऑनलाईन पण मिळतं का? हो, हे आम्हाला तुम्हाला मी कुठे ऑनलाईन भेटू शकता. आमचं हे कार्ड आहे, कार्ड. अच्छा, त्याच्यावरती पण नंबर आहेत ना ते? हो हो, त्या नंबरवरती आम्ही तुम्ही कॉन्टॅक्ट केलात की आम्ही घरपोच सेवा देऊ शकतो. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सानिका सीताराम कदम. मी सांगलीतून आले, सावंतवाडी तालुका. आणि माझं छोटंसं आपलं स्वतःचं पायपुसणी मॅट तयार करणे हे माझं. कसे आहेत हे? म्हणजे हे 400 रुपयाला जोडी देते. अच्छा, आणि हे मोठ्या साईजचं 300 रुपयाला आहे. अच्छा अच्छा, हां हां हां, ठीक आहे. नमस्कार, माझं नाव संपदा, मालवणतून ह्या केलेली आहे. 100 रुपये काजू, आणि पाकळे 170, आणि तुकडे 170 ना, हे 220 नाही 220, आणि हे 50, आणि हे 50, 80 आणि 100. अच्छा, आणि हे कोकम 100. हो. अच्छा अच्छा, आणि हे काय आहे? मुरंबा. लोणचे आहे, गोड लोणचे. अच्छा, गोड लोणचे. 25. गोड लोणचे आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार, माझे नाव वैशाली शंकर माने, आणि हा बांबूपासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टोपल्या बनवतो आणि विक्री करतो या सांगनेवाडीला दरवर्षी. कशी आहे, म्हणजे किंमत किती आहे? छोट्यात पासून आणि मोठ्यात मोठी काय किंमत आहे? 100 पासून किंमत आहे. अच्छा, आणि हे 200 रुपयाला देतोय. आणि हे फ्लावर पॉट वगैरे हवे असतील तर म्हणजे आहेत, म्हणजे कशी तुम्ही मागाल तसे दर आहेत. 200 पासून पुढे आहेत, लहान मोठे असे वेगवेगळे दर आहेत त्याचे. अच्छा, आणि बांबू पासून घेतली की त्याचं म्हणजे काही असं हे होत नाही, आपल्याला चांगल्यासाठी भाकरी चपातीसाठी वगैरे चांगलं सेफ्टी आहे ते. चपातींना वगैरे डब्यात वगैरे ठेवलं की कसं स्टीलच्या पाणी सुटते, मग ह्याच्यात कसं असं पाणी वगैरे सुटत नाही, असं सेफ्टी आहे याच्यासाठी. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, आज इथे अंगणेवाडीच्या इथे आम्ही स्टॉल लावलेला आहे. शिवमल्हार होम प्रॉडक्ट हे आपल्या ब्रँडचं नाव आहे. या ब्रँडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतो. आमची स्पेशालिटी आहे की नाचणीची बिस्किट्स आहेत, बाजरीचे बिस्किट्स, ज्वारीचे बिस्किट्स बनवतो. त्याशिवाय मिलेट्समध्ये आपण बऱ्यापैकी लाडू, नाचणीचे लाडू, मेथीचे लाडू, मूग लाडू, बेसन लाडू, रवा लाडू या प्रकारचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. शिवाय आमचा हा एक पदार्थ मेथी शंकरपाळी म्हणून आहे. हा अतिशय फेमस प्रोडक्ट आहे आणि खाण्याजोगे आहे. म्हणजे तुम्हाला स्नॅकला जर एक बेस्ट ऑप्शन्स म्हटला तर हे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण कुकीज बनवतो त्याच्यामध्ये. त्यानंतर भाजणी चकली, बटर चकली आहे आपल्याकडे. सेंद्रिय गुळाचे पावडर आम्ही डिलिंग करतो त्याच्यामध्ये. शिवाय
गुळाचे क्यूब्स वगैरे हे असतात आपल्याकडे, असे वेगवेगळे. आणि आमचं ऑपरेटिंग करतो हे आम्ही कट्टा मालवण इथून आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि आमचा सप्लाय शक्यतो सगळीकडे ऑल ओव्हर सिंधुदुर्ग तर आहेच आहे, शिवाय गोवा, मुंबई, पुणे बाहेर पण आपण देतो. ऑर्डर करायसाठी काय म्हणजे ऑर्डर करण्यासाठी आम्ही आता तुम्हाला नंबर देतो. माझा नंबर आहे 9021157757. जशी तुमची ऑर्डर असेल त्या पद्धतीनं आम्ही वाया कुरिअर, बाय ट्रान्सपोर्टेशन, जसं जमेल तसं त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला घरपोच सेवा देतो. फक्त एकदा ट्राय करा आमचे प्रोडक्ट, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की असं म्हणत नाही, एकदा टेस्ट करा, मागवून घ्या, आवडलं तर पुन्हा मागवा. पण नक्कीच आम्ही हा होममेड प्रोडक्ट आहे आपला, घरगुती पद्धतीनं आम्ही सगळे हे पदार्थ बनवतो. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, हा ग्रामीण भारत महोत्सव आपण जवळपास सर्व स्टॉल्स कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ग्रामीण भारत महोत्सव जो अंगणेवाडी जत्रा 2026 सुरू आहे? हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.